स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर मित्रांनो, ओव्हन टोस्टर ग्रिलर हे आजकाल सर्व छोट्या मोठ्या किचनची गरज बनलेली आहे। तर त्याच्यासाठीच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे अगॅरोचं 49 लिटरचं ओटीजी। तर मित्रांनो, तुम्हाला विश्वास नाही बसणार, हे अगॅरोची ओटीजी तुम्हाला फक्त अर्ध्या प्राइस मध्ये मिळून जाते। फक्त 8499 रुपयाला हे अगॅरोचं ओटीजी तुम्हाला मिळून जाणार। जर तुम्ही मार्केटमध्ये ओटीजी घ्यायला गेले तर तिथे तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतात, पण ही ओटीजी खूप छान आहे आणि खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला मिळून जाते। आणि याची प्राइस कमी आहे म्हणून असं काही नाहीये की बा याच्या फीचर मध्ये आणि याच्या क्वालिटी मध्ये काही कमी जास्त असणार। फीचर तर याच्यामध्ये खूप सारे आहेत। हे ओव्हन 49 लिटरचा असूनही तुमच्या किचन मध्ये जास्त जागा नाही घेत। याच्यामध्ये इल्युमिनेटेड चेंबर दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये एक बल्ब लावलेला आहे आणि याच्यामध्ये क्रिस्टल क्लिअर ग्लास आहे। म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये काही पण बनवलं तर तुम्ही इझिली बाहेरून बघू शकता की ते कसं बनत आहे। आणि दुसऱ्या ब्रँडच्या ओटीजी मध्ये तुम्हाला असा चेंबर बल्ब नाही मिळत आणि ग्लास पण टिंटेड असते। या ओटीजीच्या खालच्या साईडला रबराइज फूट दिलेले आहे, त्याने कुकिंग करण्याच्या वेळेस तुमच्या गॅस स्टॉपवर हे मागे पुढे होणार नाही। या अगॅरोच्या ओटीजी मध्ये राऊंड नॉब दिलेले आहेत आणि कुकिंग करायच्या वेळेस जर तुमच्या हाताला जेवण वगैरे लागलं असेल तरी पण तुम्ही याला इझिली ऑपरेट करू शकता। आणि दुसऱ्या ब्रँडच्या ओटीजी मध्ये पॉइंटेड नॉब दिलेले असतात जे लवकर खराब होतात। आणि या अगॅरोच्या ओटीजी मध्ये 4 हिटिंग रॉड दिलेले आहेत, 2 खालच्या साईडला आहे आणि 2 वरच्या साईडला आहेत। आणि त्याचसोबत याच्यामध्ये कन्व्हेन्शन फॅन पण दिलेला आहे जो कुकिंगच्या दरम्यान हिटिंगला इव्हनली डिस्ट्रीब्यूट करतो। फंक्शन नॉबने तुम्ही वेगळे वेगळे मोड सिलेक्ट करू शकता, जसं की फक्त टॉप हिटिंग, फक्त बॉटम हिटिंग, टॉप आणि बॉटम हिटिंग दोन्ही, टॉप विथ रोटेसरी, टॉप विथ कन्व्हेक्शन, टॉप आणि बॉटम विथ कन्व्हेक्शन। आणि या अगॅरोच्या ओटीजी मध्ये रोटेसरी रॉडच्या सोबत तुम्हाला फॉर्क्स पण मिळते, ज्याने तुम्ही मीठ, भाजी आणि पनीर टिक्का इझिली ग्रिल करू शकता। आणि टेम्परेचर नॉबने तुम्ही 90 ते 230 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता। त्याचसोबत तुम्ही 120, 150, 180 आणि 210 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता, जे खूप छान गोष्ट आहे कारण जास्त तर कुकिंग 180 डिग्री सेल्सिअस वरच केली जाते। टायमिंग नॉबने आपण 0 ते 90 मिनिटांपर्यंतचा टायमिंग तर आपण याच्यामध्ये सेट करू शकतो। त्यासोबत याच्यामध्ये विशेष गोष्ट ही आहे, याच्यामध्ये स्टे ऑन मोड आहे जे बाकीच्या ओटीजी मध्ये नाही मिळत। याने तुम्ही तुमच्या ओव्हनला जेवढा वेळ ऑन ठेवायचा असेल तेवढा वेळ तुम्ही त्याला ऑन ठेवू शकता। जसा तुमचा सेट केलेला टायमिंग पूर्ण होणार तसंच तुम्हाला एका घंटीचा आवाज येणार, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लक्षात येणार की तुमचं जेवण तयार झालेलं आहे। आणि रिमूव्हेबल क्रम्ब ट्रेच्या मुळे तुम्ही याला इझिली क्लीन करू शकता। आणि अगॅरोच्या या ओटीजी मध्ये काही महत्त्वाच्या एक्सेसरीज दिलेल्या आहेत ज्या बाकीच्या ब्रँडच्या ओटीजी मध्ये तुम्हाला बाहेरून विकत आणावे लागते, जसं की बिग पॅन, स्केवर रॅक ग्रिल करण्यासाठी, ट्रे हँडल, रोटेसरी रॉड, रोटेसरी हँडल, 8 स्केवर रॉड, रिमूव्हेबल क्रम्ब ट्रे। या अगॅरोच्या 49 लिटरच्या ओटीजी मध्ये तुम्ही 3 बेकिंग ट्रे एक सोबत लावू शकता, म्हणजे तुम्ही एक सोबतच याच्यामध्ये खूप सारे बिस्किट, कुकीज बनवू शकता। आणि हे ओव्हन दिसायला पण खूप छान आहे आणि हे ब्लॅक मॅट फिनिश मध्ये येते। चला तर मग आता या ओव्हन मध्ये मी तुम्हाला पनीर टिक्का ग्रिल करून दाखवते आणि त्याच्यावर तुमच्या लक्षात येणार की याच्यामध्ये कसं ग्रिल करावं लागते। आणि तुम्ही या ओव्हन मध्ये पनीर टिक्क्याच्या व्यतिरिक्त खूप सारे डिशेस बनवू शकता। आणि मी याच्यामध्ये केक, ब्रेड, पिझ्झा आणि असं बनवलेलं होतं, खूप छान बनलं होतं। पुढे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला याच्यामधल्या बनवलेल्या रेसिपी पण दाखवणार। तर हा होता फ्रेंड्स अगॅरोचा 49 लिटर ओटीजीचा संपूर्ण रिव्ह्यू। माझ्या हिशोबाने तर हे ओटीजी खूप छान आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे। फीचरची जर गोष्ट करू तर हे फुल्ली लोडेड आहे,
मी तर हे अगॅरोची ओटीजी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल। आणि जर तुम्हाला हे अगॅरोची ओटीजी घ्यायची असेल तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंक करून तुम्ही हे ओटीजी घेऊ शकता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।